ही जी स्टिक आहे ही बुडवायची आहे. हा, ही बुडव जे आपलं कानाचं छिद्र आहे, या छिद्राला काय करणार आहे आपण, हे बघा कानामध्ये घालणार, ही स्टिक राऊंड फिरवणार, फिरवली, त्याच्यानंतर मागे पण घालणार आणि मागे पण राऊंड फिरवणार, परत समोर घालणार आणि समोर राऊंड फिरवणार. त्याच्यानंतर थोडा वेळ असं पकडून ठेवणार. पकडल्याच्या नंतर हा एक टेप आहे, हा टेप घ्यायचा आहे आपल्याला. टेप घेऊन पूर्ण आपल्याला मध्ये हा टेप लावून घ्यायचा आहे. टेप 2-3 स्टिकिंग व्यवस्थित काढून घ्यायच्या. याच्यामध्ये टाका वगैरे काहीच नसतो आणि वेदणारही ते. फक्त आपण असं करतोय, त्याच्यानंतर त्या क्लायंटला सांगायचे तुम्ही वांगे खा, गवार खा, म्हणजे याला खास सुटली पाहिजे. मग खास सुटल्याच्या नंतर काय होणार आहे, दुख तयार होणार आहे, थोडासा लदबद होणार आहे ते. म्हणजे ओली करायची आहे, लोशन मध्ये बुडवायची आहे, ती पूर्ण होल मध्ये छिद्रामध्ये फिरवायची आहे, परत बॅक साइडला पण फिरवायची, नंतर परत फ्रंट साइडला परत चिटकून ठेवायची आहे. चिटकून ठेवल्याच्या नंतर आपण काय टेप लावणार आहे आणि हा टेप लावल्याच्या नंतर त्या लेडीजला 5 मिनिटं बसवायचं. त्याच्यानंतर घरी जा म्हणायचं. घरी गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्यांना मुद्दाम गवार किंवा काय वांगे वगैरे असे वाटतं खायचं सांगायचे. वाटतं खाल्ल्याच्या नंतर हे छिद्राला थोडं होतं. जर त्यांना खूपच त्रास होत असेल तर तुम्ही त्यांना एखादी गोळी देऊ शकतात, वनेल वगैरे ॲलर्जीची. आणि जर त्यांना त्रासच होत नसेल तर उलट चांगलं आहे. इथे दुखाला आपण हे जे छिद्र आहे ना याला खाज यायला पाहिजे ना, मगच ते मर्ज होणार आहे ना एकमेकांमध्ये. हा, आपण त्याला हात लावायचा नाहीये. ही स्टिकिंग जी आहे ती ऑटोमॅटिक पडली गेली पाहिजे, त्याला मुद्दाम काढायची पण नाहीये, तिथे हात लावायचा नाहीये. मेन म्हणजे चिटकलं का नाही हे पण बघायचं नाहीये. किंवा एखादी ही गेली तिच्या शेजारणीकडं आणि तिला म्हणते माझं चिटकलं का, मग शेजारीने आणखीन असं करून बघतीये मैत्रीण तिची, अगं नाही चिटकलं. हे काहीच प्रकार करायचं नाही. वर्षभर त्याला हात लावायचा नाही. फक्त आपलं जसं आहे आंघोळ वगैरे करायची व्यवस्थित हे करायचं. फक्त कोणाला असं काढून नाही दाखवायचं. ते ऑटोमॅटिक मर्ज होणार आहे आणि ते ऑटोमॅटिक चिटकणारच आहे. पट्टी किती दिवसामध्ये पडते? पट्टी 2-3 दिवसामध्ये पडेल. तुम्हाला 2 महिन्यामध्ये रिझल्ट येईल. ते चिटकल्यासारखं दिसेल, पण तरी एक तिथे लाईन दिसेल, असं वाटेल म्हणजे ते चिटकलं नाही. पण ते दुख आहे ना एकदम असं हे असतं, हळवं असतं, त्याला असं ओढून बघायचंच नाही. ऑटोमॅटिक ते बरोबर मर्ज होऊन व्यवस्थित होऊन जाईल. 6 महिन्यामध्ये ते एकदम क्लिअर होऊन जातं. आता तुम्हाला वेदना राहते ना, त्याच्यामुळे तुम्हाला थोडा स्टॅमिना पाहिजे, थोडं हे पाहिजे की नाही बाबा लगेच तूप खाल्ल्यावर जसं रूप येत नाही ना, तसं हे लावल्याबरोबर छिद्र लगेच बंद होत नाही. त्याला एक प्रोसिजर असते आणि ती प्रोसिजर बरोबर 6 महिन्यामध्ये. म्हणून आपण सांगतो की 3 महिने 6 महिने काही घालायचं नाही. आपण मुद्दाम 6 महिने सांगायचं. कमीत कमी ती लेडीज आपले 3 महिने ऐकते असं. आणि आणखीन एक काही लेडीज येतात आपल्याकडं. बंद करतो व्हिडिओ परत.